मान्सून पूर्व जो पाऊस झाला त्यामुळे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे आणि संपूर्ण प्रशासन किंवा राजकीय पक्ष वेगवेगळे विरोधक असो सत्ताधारी असो यांनी भेटीगाठी आणि बैठकावरती जोर दिलेला आहे. तर या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय? आपल्या फलटणमध्येच काही ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले शहरामध्ये, त्याला ड्रेनेज नाही. आपल्या इथं विद्वान असे फलटण नगर परिषदेचे सीओ आहेत, ते असले रस्ते झालेले सिमेंट कॉन्क्रीट, घर खाली रस्ता वर, त्याला ड्रेनेज नाही, पाणी घरात घुसेल नाहीतर काय त्या नगरपालिकेत घुसेल का? संतापजनक प्रश्न आहे. असले अधिकारी त्यांना अजिबात पदावर त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. असले घरी पाठवले पाहिजेत अधिकारी, 100% घरी पाठवले पाहिजेत. आणि जो काही लोकांचा खर्च झालाय ना ते ह्यांच्या पगारातून वसूल केला पाहिजे. हे ठाम मत आहे माझं. मी काय मला काय ह्याच्यामध्ये कुठं काय विनाकारण कुठंतरी बोलून वगैरे चर्चेत राहायचे हा विषय नाही. हा संताप आहे. ही नागरिकांच्या मनातला संताप बोलून दाखवतोय मी. एवढा त्रास झाला ज्या लोकांना, सगळं घरात पाणी गेल्यावर काय होतं, ह्यांच्या घरात पाणी सोडून द्या एकदा, म्हणजे ह्यांना कळेल की घरात काय होतं. अरे मुंबईला आम्ही पण राहिलेलो, मुंबईमध्ये आम्ही बघितलंय चाळींमध्ये पाणी घुसतं, खाट्याच्या वरती आम्ही रात्र काढलेली. एकदम पाणी ज्यावेळी घरात येतं काय होती ती अवस्था त्या घराची. या नगरपालिकेच्या सीओला अभ्यास नाही. ती रचनाकार कोण रचनाकार आहे? कसली रचना केली फलटणची ही? घर खाली रस्ते वर आणि त्याला ड्रेनेज नाही. कशाला पगार घेतात, कशाला असली माणसं ठेवल्यात आणि लोकप्रतिनिधीची आढावा बैठक घेतात? काय करतात नेमकं? अर्धा त्या सीओला धाऱ्यावर हाकलून द्यायला पाहिजे. ही भूमिका पाहिजे आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींची. आता सगळे आमदार फिरतायत, खासदार फिरतायत, सगळे नेते मंडळी फिरतात. उपयोग काय? जर तुम्ही अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार असाल, चुकीच्या जे चांगलं काम करतायत त्यांची पाठ थोपटली पाहिजे. पोट तिडकीनं बोलतोय मी. माझा काही कोणावर राग रोष नाही, पण ह्या गोष्टी लोकांना सहन करावं लागतात. का सहन करावं लागतात? लोकप्रतिनिधींनी हे विषय आढावा बैठकीत मांडले पाहिजेत आणि ह्या असल्या अधिकाऱ्यांना घरी पाठवलं पाहिजे.